बाजरीच्या पिठामध्ये दही मिक्स करून तर पहा. थंडीमध्ये आठवड्यातनं 3 ते 4 वेळा करावी नक्कीच ही रेसिपी. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडभोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर चला, तुमचासुद्धा खूप वेळ घेत नाही, लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 कप बाजरीचं पीठ घ्यायचं आहे. 1 कप बाजरीचं पीठ घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे दही घ्यायचं आहे. दही जर खूप आंबट असेल तर 2 चमचे घातलं तरी चालणार आहे. दही घातल्यानंतर आपल्याला चमच्याने दही बाजरीच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. काही जणांना बाजरीची भाकरी आवडत नाही. तुम्ही जर त्यांना या पद्धतीने करून खाऊ घातली ना, तर अर्थात सगळेजण अगदी आवडीने खातील. कुणाला समजणार सुद्धा नाही की आपण हे बाजरीच्या पिठापासून बनवलेलं आहे. बाजरीच्या पिठामध्ये दही घातलं की त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओला अजूनसुद्धा लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. पीठ मिक्स करून घेतलं की त्यामध्ये आपल्याला 2 चमचे बारीक रवा घालायचा आहे. तुम्ही या ठिकाणी जाड रवा किंवा बारीक रव्याचा सुद्धा वापर करू शकता. रवा घातला की आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पिठामध्ये रवा मिक्स केल्यानंतर आपल्याला 5 मिनिटासाठी साईडला ठेवायचा आहे, म्हणजे रवा पिठामध्ये छान भिजेल. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 5 मिनिटं झाल्यानंतर रवा छान पिठामध्ये भिजलेला आहे. परत एकदा मी इथे रवा मिक्स करून घेते. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे. टोमॅटो घातल्यानंतर इथे मी छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता. कांदा टोमॅटो घातल्यानंतर इथे मी 2 मिरच्या बारीक चिरून घेतल्या होत्या. घरामध्ये जर खूप लहान मुलं खाणारे असतील तर तुम्ही या ठिकाणी मिरच्या स्किप केल्या तरी चालणार आहे. भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर इथे मी पाव चमचा आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे. सोडा घातला की इथे मी थोडंसं पाणी घालते आणि परत एकदा मिक्स करून घेते. तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्यासुद्धा घालू शकता. किसलेलं गाजर, किसलेलं बीट किंवा कोबीसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. मुलं भाज्या खात नाही, त्यामुळे असा पदार्थ करून मुलांना खाऊ घातला ना तर मुलं खरंच अगदी आवडीने खातील. पीठ मिक्स केलं की इथे मी आप्पे पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. तुम्ही तेल किंवा तूपसुद्धा या ठिकाणी वापरू शकता. तेल घातलं की त्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत. आपण बाजरीचं पीठ आणि त्यामध्ये आपण तीळसुद्धा घातलेले आहे, त्यामुळे आपल्याला तीळ हे शरीरासाठी खरंच खूप चांगले असतात. तीळ खाल्ल्याने आपले हाडंसुद्धा अगदी मजबूत होतात. तर आप्पे पॅनमध्ये तीळ घातल्यानंतर आपण जे बाजरीचं पीठ तयार करून घेतलं होतं ते आपल्याला आप्पे पात्रामध्ये घालायचं आहे की नाही. अगदी मस्त रेसिपी. जर मुलं बाजरीची भाकरी खात नसेल ना तर तुम्ही त्यांना अशा पद्धतीने खाऊ घाला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत खरंच सगळेजण आवडीने खातील. इथे मी आप्पे पात्रामध्ये सगळं पीठ घातल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला 2 ते 3 मिनटं एक साईड भाजून घ्यायची आहे. तर 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर वरची बाजू पाहू शकता तुम्ही कोरडी झालेली आहे. त्यानंतर आपले आप्पे दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचे आहेत. पाहू शकता छान असे खरपूस एका साईडने आप्पे हे भाजलेले आहेत. तर सगळे आप्पे मी पलटी करून घेते आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे. आपण तीळ घातलेले आहे त्यामुळे आप्पे दिसायला सुद्धा किती छान दिसतात ते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. तर दुसऱ्या साईडने सुद्धा पलटी केल्यानंतर दुसरी बाजूसुद्धा अगदी छान भाजलेली आहे. रंगसुद्धा आप्प्यांना किती छान आलेला आहे. पाहू शकता मस्त आपले बाजरीचे आप्पे हे तयार झालेले आहे. मुलांच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी तुम्ही अगदी झटपट करू शकता. तर दुसरी बाजूसुद्धा भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते. यामध्ये आपण रव्याचा वापर केलेला आहे ना, त्यामुळे आप्पे अगदी खुसखुशीत तयार होतात. तर सगळे आप्पे एका प्लेटमध्ये काढल्यानंतर अशाच पद्धतीने ते मी दुसरेसुद्धा आप्पे करून घेते.
या ठिकाणी पाहू शकता, इथे मी सगळे आप्पे करून घेतलेले आहेत. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल ना तर तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका. तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.